आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती सोचले ते जीवित हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. काय म्हणजे मला कळलंय म्हणजे तुम्हाला कळलंय की नाही आय डोंट नो, पण मला कळलंय की माझ्या जगण्याचा हेतू काय आहे, माझ्या जगण्याचं ध्येय काय आहे मला कळलंय. म्हणजे अजूनही मला तो दिवस आठवतो, ती वेळ आठवते. शाळेतून असा निघालो होतो. भरपूर पाऊस पडत होता, भरपूर पाऊस पडला होता. शाळेत भरपूर मार पडला होता. माझ्या तीक्ष्ण नाकाना एक सूक्ष्म वास आला आणि त्या वासामुळे मी असा जो काय खेचला गेलो आणि एका दरवाजाच्या समोर उभा राहिलो आणि दरवाजा उघडला. त्या गृहिणीने विचारलं कोण पाहिजे. जे म्हणायच्या आत मी जे आत घुसलो होतो ते थेट स्वयंपाकघरात जाऊन पोचलो होतो. तिकडे बघितलं एका कढईत अशा भज्या तळत होत्या. चर ढँग 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 बघितलं भज्या तळतात. तिथेच मला कळलं की माझं जगणं कशासाठी आहे, मी का जगतोय. तेव्हापासून आजपर्यंत तसाच जगतोय. बिकॉज आय एन्जॉय इट. यु नो, इंग्लिश बोलायला लावू नका, कळतं ना मला काय म्हणायचं ते. म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसत तसे माझे पाय किंवा माझी रूट्स तिथे होती. म्हणजे तेव्हापासून मला पटलेलं आहे की माझा जन्म काय आहे, मला काय जगायचंय, माझं ध्येय काय, मला पोचायचं कुठे, म्हणून मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि आता इथपर्यंत पोहोचल्यानंतर मला असं जाणवतं की वेगवेगळे पदार्थ खाऊन माझी तब्येत चांगली सुदृढ होत चाललेली आहे. आणि असेच वेगवेगळे सुदृढ आणि चांगले स्वादिष्ट पदार्थ खाल्ल्यामुळे माझं मन सुद्धा प्रसन्न राहते. आणि हे असं मन प्रसन्न राहण्यासाठी वेगवेगळे पदार्थ खातो मी. आणि असेच वेगळे पदार्थ दाखवण्यासाठी एक वेगळीच मैत्रीण माझी इथे आलेली आहे. तिची आता आपण ओळख करून घेऊया. कसं आहे, बाजूला मला सुद्धा कंटाळा आला, आपण ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? सुप्रिया टेंगशे. सुप्रिया टेंगशे. कुठं राहतेस तू? ग्रँड रोड, शास्त्री हॉल. शास्त्री हॉलमध्ये आम्ही अनेक वेळा नाटकं केली आहेत. तू बघितलं सुद्धा असेल काय, तू लहान सुद्धा हो, मी असेल. लहान. लहानपणी लहान असतात ना माणसं, त्यामुळे ते बघितले असेल तू. पण आता तू काय करतेस सध्या? मी आता CS आणि LLB करते. CS आणि LLB. CS कुठून करतेस तू? CS इन्स्टिट्यूट मधून करते. आणि LLB कुठल्या कॉलेजमध्ये? KC कॉलेज. KC लॉ कॉलेज. KC लॉ कॉलेज जवळच आहे. हो. बरं, आता मला सांग घरी कोण कोण आहे? घरी आई बाबा आणि भाऊ. बरं, आई बाबा काय करतात? आई बाबा सर्व्हिस. कुठे? बाबा बँकेत आहेत आणि आई युनिव्हर्सिटीमध्ये सर्व्हिस करते. ओके. आणि भाऊ? भाऊ MBA झाला आणि नोकरी करतोय कॅपजेमिनीमध्ये. कॅपजेमिनी. ओके, म्हणजे गुड. आता तू शेंडेफळ आहेस. हो. लाडाची. हो. चष्मा तुझा वाचनामुळे लागला का टीव्हीमुळे लागलाय? नाही, तो जीन्स मधून आलाय. ओके. आई बाबांकडनं आलाय. दोघांनाही चष्मा आहे. हो. हे तुझं वाचन, कारण CS म्हटल्यावर प्रचंड हो, ते तर जवळजवळ माझ्या लागतं. एवढी पुस्तकं आहेत तुमची. जवळजवळ हो म्हणाली ती. आहे. माझ्या एवढी पुस्तकं आहेत म्हणाली, हो म्हणाली. सॉरी. ओके, असं दे गे, गंमत चालली. पण आता LLB आणि CS हे कॉम्बिनेशन काय आहे? द थिंग इज की LLB मध्ये आपण जनरल सगळे लॉ शिकतो, वेळेस कंपनी सेक्रेटरीमध्ये युजली कंपनीवर फोकस जास्त असतो. त्याच्यामुळे इट गिव्स अ बॅकग्राऊंड की तुम्हाला लॉची माहिती आहे आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन कंपनी या गोष्टीबद्दल जास्त माहिती आहे. ओके, म्हणजे तू दोन्ही ऑप्शन्स ओपन ठेवलेली आहेस. क्या बात आहे. ओके, मग आता घरच्यांचा तुला पाठिंबा कसा आहे या सगळ्या ह्याच्यासाठी? आहे तसा पाठिंबा. काय कोणी मला कधी म्हटलं नाही की करू नकोस किंवा जाऊ नकोस या गोष्टीसाठी. फक्त कष्ट करण्याची तयारी असेल तर मग जा. व्हेरी गुड. आता खाण्यापिण्याकडे वळूया, पण तत्पूर्वी तुझी शाळा कुठली मला सांग? माझी शाळा गर्टन हायस्कूल. कुठली? गर्टन हायस्कूल. गर्टन हायस्कूल. आणि कॉलेज कुठलं म्हणालीस? कॉलेज KC.
अच्छा केसी तू पुढे कंटिन्यू केलंस तू? नाही, नंतर मी पहिल्यांदा जय हिंदमध्ये होते. हा. मग मी BFM केलं, त्याचे बॅचलर्स इन फायनान्शियल मार्केट्स. तिथे मी KC ला गेले कारण का जय हिंदमध्ये नव्हतं ते. नंतर आय डिसाइडेड टू डू लॉ विथ बरं. CS. सो दॅट वॉज ओके, KC म्हणजे लॉ. तुझं BFM ऑलरेडी झालेलं आहे. हो, ग्रॅज्युएट. बरं ठीक आहे, गुड. काय केवढे शिकतात ना काय काय बरोबर, कंटाळ येतो मला. मग जेवतेस कधी तू? वेळ मिळतो तेवढा, खाण्याची आवड असल्यामुळे. ओके, आता खाण्याकडे येऊया. तुला काय काय खायला आवडतं? एनिथिंग ॲज फार एज इट्स टेस्टी. व्हेज सगळं. नॉनव्हेज दोन्ही खातेस? नॉनव्हेजमध्ये मला फक्त स्टार्टर्स आवडतात. बाकी काही ऑइली वगैरे त्याच्यामधला प्रकार म्हणजे खूप मसालेदार असतात त्या गोष्टी नाही आवडत. बरं, व्हेजमध्ये सगळं हो सुरू. हो. ओके, व्हेरी गुड. आज आपल्या खवय्यांना दाखवायचं आहे की CS LLB होणारी मुलगी काय काय बनवू शकते ते. नक्की. हा 2-3 पदार्थ तू जे काय दाखवायचे ते आता किचनकडे जाऊन दाखवूया. हो. या आमच्या खवय्यांना तू काय काय दाखवणार आहेस? आज मी पोळी सँडविच आणि पोळी सँडविच आणि काय? आणि मॅकरोनी टोस्ट. मॅक्रोनी टोस्ट. हो. ओके, सॉरी. आता आपण पहिल्यांदा काय बघतोय? पोळी सँडविच. पोळी सँडविच. साहित्य सांगतेस मला हो. काय काय? पोळी, हम्म. भोपळी मिरची, बटाटा, शेव, टमॅटो, कांदा, चटणी, पुदिन्याची चटणी आहे ही. नंतर मोहरी, तेल, बादशाह मसाला, पावभाजी मसाला, चीज, गार्लिक, तिखट आणि मीठ. ओके, साहित्य बघितलं. आता जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. आता कृतीकडे जायचं का ब्रेक घ्यायचा असा मला एक वेगळाच प्रश्न पडलेला आहे. पण मला असं वाटतं की आपण पुढे जाऊया. तुम्हाला काय वाटतं? जाऊया? ठीक आहे, पुढे जाऊया, मला काय प्रॉब्लेम नाही. ओके, आता काय करायचं मला सांगा. पहिल्यांदा तेल घ्यायचं, ओके. 2 चमचे तेल टाकायचं. बरं, आता थांब. आता मला तुला अजून एक प्रश्न विचारायचा तो असा की शाळेत असताना तू काय खेळ वगैरे काही खेळायचीस का? कारण तुझी उंची बऱ्यापैकी आहे, त्यामुळे हँडबॉल किंवा काय असं काही पार्टिसिपेट नाही करायचं पण खेळायचं. इन द सेन्स बास्केटबॉल वगैरे खेळायचं. आता तुझ्या उंचीचा फायदा घेतला पाहिजे ना प्रत्येकाने. ओके, ठीक आहे. आता हे आपलं तेल तापत आलेलं आहे. थोडासा कांदा घालायचा. पण थोडासा गुलाबी सर करून घ्यायचा ना. हो. कांदा गुलाबी झालेला आहे. हा बघा, हा जो रंग आहे ना हा गुलाबी रंग आहे. तुमच्या मनात जो गुलाबी रंग आहे तो वेगळा आहे. माझ्या मते हा गुलाबी रंग असं होतं माझं. पण गुलाबी रंग हा असा आहे. ओके, आमचा झालाय, गुलाबी झालाय. आता काय करायचं? थोडीशी गार्लिक टाकायची. फक्त मला सांग. तिखट आणि पावभाजी मसाला घालायचा. बादशाह. हो, अच्छा पावभाजी. अभी क्या डालने का इसमें? अभी इसमें हे घालायचं, अभी भोपळी इसमें हे मिरची. घालने का? हो. आता थोडंसं मीठ घालायचं आणि आता बटाटा. सर्वांना व्यवस्थित लागायला पाहिजे. हो, आणि रंगही नीट आला पाहिजे त्याचा. आणि पोळीमध्ये आपण आणखीन कुठची भाजी तुम्हाला हवी असेल ते वापरू शकता. घरात असेल ती भाजी वापरू शकता. ऍब्सोल्युटली. पोळी घ्यायची. तुला पोळी बनवता येते का ग? काय सांगते? खरंच नाही, बाकी सगळं जेवणाचं बनवता येतं पण पोळी नाही सगळं बनवता. म्हणजे सगळं, भात आमटी, हो, ते सगळं भाजी, पुरणपोळी. पुरणपोळी एवढ्या गोड पदार्थ मला एवढे आवडत नाही, त्याच्यामुळे ठीक. अगं तुला आवडत नाही ते ठीक आहे, पण उद्या जेव्हा लग्न झालं आणि सासू म्हणाल तुला की हे सुप्रिया पुरणपोळी कर, तर बाहेरून मागूया. बाहेरून कशी मागवणार एक पुरणपोळी? बनवेन मी, त्यांचं मन राखायला, पण सगळ्या नाही. सगळ्या. अगं पण तू सुरुवात तर करशील की नाही पुरणपोळी? हो, प्रयत्न करीन. प्रयत्न करशील ना? नक्की प्रयत्न करीन. काय म्हणजे सासूबाई आता तिच्या ज्या आहेत म्हणजे नाही ठरलं नाही. आता त्याला चटणी लावायची. चटणी पुदिन्याची चटणी आहे. त्याच्यात कांदा, पुदिना, लिंबू आणि मीठ. आता ही थोडी भाजी घालायची त्याच्यावर. आता चीज घालायचं त्याच्यावर. हे आवडीप्रमाणे ना? हो. तुला आवडतं चीज? प्रचंड. बनवायला लागत नाही ना? हो. ओके. आणि मग आता ती फोल्ड करायची आणि आता ग्रिलवर ठेवायची. आणि हे किती वेळ लागतं ग्रिलवर आपल्याला? 10 मिनिटात होतं.
जसं हवं तसं तुम्हाला म्हणजे कितपत तुम्हाला कडक पाहिजे आणि कितपत मऊ पाहिजे त्या आणि खायचं कशाबरोबर? चटणी किंवा ह्याची Sauce. सॉस वर. चटणी सॉस कशाबरोबर खा, पण बनवा आधी. पण बनवायचं असेल तर तुम्हाला लिहून घ्यायला लागेल. लिहून घ्या साहित्य आणि कृती. पोळी सँडविच बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भाजलेली पोळी, भोपळी मिरची, बटाटे, बारीक शेव, टोमॅटो, कांदा, पुदिन्याची चटणी, मोहरी, तेल, पावभाजी मसाला, चीज, लसूण, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, कांदा, लसूण, तिखट आणि पावभाजी मसाला घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये भोपळी मिरची, टोमॅटो, मीठ आणि बटाटे घालून हे मिश्रण शिजवून घ्यावं. एका प्लेटमध्ये भाजलेली पोळी घेऊन पुदिन्याची चटणी लावावी. या पोळीवर सारण पसरून त्यावर किसलेलं चीज घालून पोळीचा रोल करून घ्यावा. तयार रोल ग्रिल करावा आणि कापून डिश सर्व्ह करावी. चला, मला खात्री आहे तुम्ही सगळं व्यवस्थित लिहून घेतलेलं आहे. सुवाच्य अक्षरात, निदान तुम्हाला जरी कळेल अशा अक्षरात. आता आपण जाऊया पुढच्या रेसिपीकडे. सुप्रिया, आपली पुढची रेसिपी काय आहे? मॅकरोनी टोस्ट. मॅकरोनी टोस्ट. ही कोणी तुला शिकवलं का? ही मी स्वतःच केली घरी. चल. हो खरंच. नक्की? नक्की. कसं सुचलं का तुला? हे का करावं असं वाटलं? माझा पहिला ट्राय होता तो मशरूम्सचा होता हा. आणि नंतर मी या सगळ्या भाज्या टाकल्या. अच्छा, म्हणजे पहिला ट्राय सक्सेसफुल झाल्यानंतर तू हो. दुसरा ट्राय टाकलास. हो. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय काय? ब्राऊन ब्रेड, कॉर्न, मशरूम, मॅकरोनी, सॉस, कॅप्सिकम, बटर, ओनियन्स आणि चीज, चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो आणि तिखट आणि मीठ. ओके, साहित्य बघितलं. जाऊया कृतीकडे. काय करायचंय? त्यानंतर बटर घ्यायचं. तू डायटिंग वगैरे काही करत नाहीस ना? नाही, दॅट्स बेटर. पण मी व्यायाम करते. अगं म्हणूनच डायटिंग नाही करायला लागत. त्याच्यात कांदा घालायचा थोडा. कांदा गुलाबी झालेला आहे. पुढे काय येत आहे? आता त्याच्यात भोपळी मिरची टाकायची. भोपळी मिरची. आता भोपळी मिरची गुलाबी सर होईपर्यंत परतावायची असं मी म्हणणार नाही. ते वेडेपणाचं ठरेल. बरं, बाकी तुला गाणे कुठले आवडतात? मी गाऊ नकोस, पण असे. दिल है छोटासा आवडतं, हिंदी. दिल है छोटासा. हो. ओके, ठीक. आणि आशा भोसलेची मोस्टली गाणी आवडतात मला. आशा त्यांची सगळीच गाणी आवडतात. हो. ते आशाबाईंचं ते सुद्धा चांगलं आहे. मी मग हर फुल बसले ग, मी मग हर फुल. तर थोडासा कॉर्न घालायचा, मशरूम घालायचं. मशरूम घालायचे. मशरूमच्या ऐवजी दुसरं कुठलंही काही चालू शकतं ना? म्हणजे हो, ॲज पर युअर नीड्स. परम्युटेशन कॉम्बिनेशन काही होऊ शकतं. बरं, पण त्याने फ्लेवर जास्त चांगला येतो मशरूम. आता ह्याच्यात थोडंसं चिली फ्लेक्स घालायचे. जर जास्त घाल. बास नाही एवढे. झालं काय? आपण तर खाणार आहोत. ऑरेगॅनो घालायचं. तिखट थोडंसं. चिली फ्लेक्स घातले ना त्याच्यामुळे थोडंच घालायचं. बस बस बस, बस बस. पुरे. तुझ्या अगदी मीच म्हटलं. मीठ. हो. थोडंसं 1-2 दाणे जास्त पडले तरी हरकत नाही मिठाचे, कारण ते मक्याचे दाणे अतिशय गोड आहेत ना. आता मॅकरोनी घालायची. क्या बात आहे. आता थोडंसं मीठ घालायचं, कारण का आपण मॅकरोनीमध्ये मीठ नाही घातलं ना. आणि टमॅटो सॉस. तर तुमच्याकडे टमॅटो प्युरी असेल तीही वापरू शकता तुम्ही. हो ना. येस, दॅट्स इट. मत्ता. तर तुझ्या बॉयफ्रेंडला काय आवडतं? व्हेज आहे का नॉनव्हेज आहे? मला कोणी नाही आहे. मी सिंगल आहे. कॉन्फिडन्स नाही आहे तुझ्या बोलण्यात आणि सांगण्यात? खूप होता. हां, खूप होतं. हो. झाला. हो, हे आता भाजी झाली आपली मॅकरोनीची. आता काय करायचं? आता टोस्टेड ब्रेड घ्यायचा. बरं, तुला डिश लागेल ना? हो. त्याच्यावर हे सारण टाकायचं. फर्स्ट क्लास.
त्याच्यावर ग्रेटेड चीज घालायचं. चीज ग्रेट करायचं. क्या बात है. रेडी टू सर्व, Yes. रेडी टू ईट. ओके, आता हे काय खायला सुरुवात करायची? नाही आता ओव्हनमध्ये ठेवायचं. ते चीज मेल्ट होईपर्यंत 5 मिनिटं तुम्ही ठेवू शकता. आणि मग ते चीज मेल्ट होईल आणि मग तो लेअर येतो चीजचा, मग ते कापून खायचं. 5 मिनिटं ओव्हनमध्ये जायला लागणार आहे ना. तुम्ही जाऊ का, तुम्ही लिहून घ्या मस्तपैकी साहित्य आणि कृती. मॅकरोनी टोस्ट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्राऊन ब्रेड, कॉर्न, मशरूम्स, मॅकरोनी, सॉस, सिमला मिरची, बटर, कांदा, चिली फ्लेक्स, ओरेगानो, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये भोपळी मिरची, कॉर्न, मशरूम्स, चिली फ्लेक्स, ओरेगानो, तिखट, मीठ, मॅकरोनी आणि टोमॅटो सॉस घालून मिश्रण परतून घ्यावं. एका प्लेटमध्ये टोस्ट केलेले ब्राऊन ब्रेड घेऊन त्यावर मशरूम्स आणि मॅकरोनीचं सारण घालावं. वरून चीज घालून 5 मिनिटं ओव्हनमध्ये ठेवून डिश सर्व्ह करावी. सुप्रियाचे दोन्ही पदार्थ तयार झालेत आणि आता मी ते खाऊन पाहणार आहे. सुप्रिया, तू पण खा, अजिबात घाबरू नकोस. दोन्ही पदार्थ अप्रतिम झाले आहेत सुप्रिया. थँक्यू. तुम्हाला एक गोष्ट सांगायची वाटते, आपण किती भांडलो, एकमेकांवर किती रागावलो, किती रुसलो, अगदी एकमेकांशी अबोला जरी धरला तरी आपण खाणं सोडत नाही ना. या खाण्याचं महत्वच तसं आहे. त्यामुळे मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की कितीही भांडा, कितीही मारामाऱ्या का, खाणं सोडू नका. आणि जो बनवतो त्याबद्दल आदर राखा, जो खातो त्याच्याबद्दलही आदर राखा. म्हणजे थोडक्यात माझ्याबद्दल आदर राखा. म्हणून आदर राखून आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगू इच्छितो की असे वेगवेगळे पदार्थ आम्हाला लिहून पाठवा. पण लिहून पाठवा म्हणजे पाठवायचं असेल तर तुम्हाला पत्ता लागणार ना, पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे zee.network.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि सुप्रिया, तुझे खूप मनापासून आभार मानतो. पण नुसते आभार नाही, तर आमच्याकडून एक तुला छोटीशी प्रेमाची भेट आहे. थँक्यू सो मच. येस. आणि मला सांग, आता हे तर तुझं CS आणि LLB चाललेलंच आहे. तुझा फोकस काय आहे, तुझं डेस्टिनेशन पॉईंट काय आहे? म्हणजे आपण कसं टटक 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 टटक, आता चर्चगेट आलं उतरा किंवा बोरिवली आलं उतरा, तसं तुझं फायनल डेस्टिनेशन काय आहे? जॉब मिळवायचा, पैसे कमवायचे आणि एक घर घ्यायचं. कुठे ठरवायचं घर, कुठे घ्यायचंय ते आता अजून ठरवायला लागेल, कारण का किमती एवढ्या असतात. काय किती कमवायचे हाच प्रश्न होतो शेवटी. बरोबर आहे. किती कमवा ते पैसे कमीच पडतात. हो. हरकत नाही, पण तुझं ध्येय तसं ठेवलेलं आहे. मग पुढच्या 5-7 वर्षात तुझं घर होईल अशी आशा आहे. आणि लग्न झालं तर काही टेन्शनच नाही ना तुला? नाही, तसं नाही. स्वतःचं घर, स्वतःचं नाव ठोकलेलं असं पाहिजे. एक इथं नाव आणि एक तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं नाव, हो. असं. ओके. चांगले चांगले, गुड. पण बेस्ट ऑफ लक. परत एकदा मनापासून शुभेच्छा तुला थँक्यू सो मच फॉर फ्युचर करिअर. आता निघायची वेळ झालेली आहे. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवेच्या या भागात मी इथेच थांबतो. पुन्हा भेटायचंच आहे ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंख नवरात्र नुकतीच संपली आणि तेव्हा तर आपल्याला काही नॉनव्हेज खाता आलेलं नव्हतं. सो आय थॉट की आता या आठवड्यामध्ये मस्तपैकी एक चमचमीत नॉनव्हेजची रेसिपी करायची. आज आपली पहिली रेसिपी आहे गोश्त अंगारा. खाण्यासाठी अजून एक इनोव्हेटिव्ह रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे, ती म्हणजे बेक्ड मसाला नान. आम्ही सारे